यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर सरकारची श्वेतपत्रिका। दोन्ही सभागृहात अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः मांडणार लेखाजोखा। सरकार श्वेतपत्रिका मांडण्या अगोदर काँग्रेसकडून 10 वर्षातल्या कार्यकाळाचा काळी पत्रिका जारी। देशातली लोकशाही संपवण्याचा भाजपचा कट, काँग्रेस अध्यक्षांचा आरोप। राज्यसभेसाठी प्रदेश भाजपकडून 9 नावांची यादी दिल्लीला पाठवली। नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ यांच्या नावांचा यादीमध्ये समावेश। काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। ट्विट करत दिली माहिती, काही गोष्टी न बोलणंच योग्य, सिद्दीकींचं सूचक वक्तव्य। हमीभावासंदर्भात शेतकरी आक्रमक, दिल्लीकडे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कूच। टिकरी सीमेवर शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं। आरबीआय कडून पतधोरण जाहीर, सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थे, व्याजदरात कोणताही दिलासा नाही। जीडीपी 6.7% वरून 7.2% होण्याचा अंदाज। महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत वंचित बहुजन आघाडी उद्यापर्यंत देणार मसुदा। मसुद्यावर एकमत झाल्यानंतर आखणार पुढची रणनीती। सगळे सोयरे या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी 10 फेब्रुवारीपासून जरांगे आमरण उपोषण करणार। पण भुजबळांमुळे आम्हाला मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल, जरांगेंचा इशारा। मंडल आयोग ओबीसी आरक्षणाचा निर्माता, खरा पाटील असशील तर मंडल आयोग संपवून दाखव, छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रति आव्हान। नागपूर विद्यापीठात कुलगुरूंसमोर भाजयुमोची घोषणाबाजी। सावरकरांचा पुतळा जाळल्याप्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि C60 कमांडोंमध्ये जोरदार चकमक, पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त। फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच भेट दिलेल्या भागामध्ये जोरदार चकमक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।